हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. आता आज आहे, आता सुट्टी संपलेली नाही नीरज तर म्हणून आम्ही आता चालू फिरायला. आणि कुठं फिरायला चाललोय तुम्हाला मी रस्त्यात सांगेन. कोण कोण चाललोय आपण, कोण कोण चाललोय? मम्मी, मी, पप्पा आणि सर्वेत. सर्वेत पण चालले. तू येतो नाही सर्वेत? नको येऊ तू. आणि आता काव्या ही पण रेडी झाली. सर्वेत पण रेडी, निर्वेद रेडी. आणि बरोबर कोणतरी येत आहेत अजून. कसली चावी? ओके चला. आता जे आपल्या बरोबर येत आहेत ते येतात आपल्या घरी. मग ते आले गेले निघूया. ही गाडी घेऊन चाललोय आपण आता महाबळेश्वरला. निघतोय आता इथनं. आणि बरोबर कोण येणार होते तर आपले आशेलचे साडू म्हणजे काव्याची बहीण आले. आता निघतोय आम्ही. निघालोय घरातनं आणि आता आलोय आम्ही किती 22 किलोमीटर. आणि इकडे सगळे झाल्या कोलब्या, सगळे गाबोल्या खेळल्या बाहेर. सर्वेत काव्यानी ताई मस्त पिशव्या घेतल्या काल्या मच्छीच्या बांधाला. 3 दिवस खपणार नावाला पिशव्या घेतले आणि अख्खा बॉक्स भरून घेतले. आणि आता लागलो एक्सप्रेस हायवेला. पोचलोय खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ. हा तिकडे टोल नाका आहे. आणि इथं थांबलोय जरा. पहिला ब्रेक घेतलाय आम्ही आता इथं. आणि इथे आता आम्ही जेवणार आहे. आम्ही पहिल्या दिवसात जेवण तर घरातच बनवून आणलेलं आहे. बघू आता. निर्वेद काय पाहिजे तुला आता इथं? तुला काय पाहिजे रे? थंडा. तुला रे? कोलबी. ठीक आहे, कोलबी आणल्या मी बनवतो. कोलबी खातो. काय कोलबी भाकरी आणि काय आणले का? हा प्लेट फ्राय. आता काही आता खायला आलो आहे. आणि आता जाताना बघूया काय होतंय. कोलबी टाक मला. काय कोलबी धावून द्यायला का सोलून द्यायला? हा ते तर मी सोडली. तू धाव, मी सोडली. काय बोललो तुम्हाला? मम्मीला का बोलला? या बाहेर आले तेव्हा तरी सोड जरा. हा पत्रावली बाई. कोलब्या किती खाल्या सांग? हा निर्वेद किती कोलब्या खाल्या नी? 100. आता आम्ही पोचलोय जस्ट महाबळेश्वरला. थंडी हवा इथं, खूप छान वातावरण आहे. आणि आम्ही आता म्हणजे आमच्या 2च फॅमिली आहेत. एक काव्याची बहिणीची आणि एक आमची. म्हणून आम्ही हे घेतले विला 3 दिवसासाठी. आपल्या ओळखीमध्येच भेटलेत. खूप मस्त रूम आहेत. दाखवतो तुम्हाला आतमध्ये. हे बघा खूप छान आहे रूम. आणि इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटी आहेत. आणि आपली भुक्कड बघ काव्या लहान झाले. काव्या पालना सुटल. सर्वेत निर्वेद काय निर्वेद ये. रूम मध्ये झालो फ्रेश. आणि आता आलोय मॅप्रो गार्डन मध्ये.
स्ट्रॉबेरी एंट्री केली आहे आणि स्टार्टिंगलाच निर्वेद चढले त्याच्यात. आता सोनू गेले वरती, तो ब झिपलाईन करायला टांगत टांगत जल ते कोण याला आता तिकडं. बघू आता कसं जातो तो, तुम्हाला दाखवता. होतं रेडी तिकडं वरती, तो बघ गेला किती वरती आहे बघा तो. आता ही एक ऍक्टिव्हिटी आहे इथं, चॉकलेट उचलायची. हीच ऍक्टिव्हिटी सेम अशी निर्वेदला करायची आहे, म्हणून निर्वेद बघतोय आता. हे बघा याच्यामध्ये चॉकलेट आहे पूर्ण. चॉकलेट आणशील तू 3 दिवस आणशील तू. हा निर्वेद चालले चॉकलेट उचलाला. पहिले तर निर्वेदला तर रेडी करतायत ते. आय उलटा उलटा. अरे मागाशी बघितलं होतं ना तू. सोड 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 सोड. हे बघा निर्वेद करते रेडी. तिला जायचं जाऊ द्या. निर्वेद जाम चॉकलेट आणा का. बेस्ट ऑफ लक. सगळे जास्त उचलणार का नाही. किती उचलणार. जास्त उचलणार का नाही. गल्ला वाचा. आम्ही अंबानी फोटो काढला नाही बैलगाडी नाही सर. अशी आणा का दोन्ही. करायचे काय करणार आहे. चप्पल काढ चप्पल काढ. चॉकलेट तिथं हात ठेवायचा आहे. एकदा चॉकलेट मध्ये डीप करणार, लगेच उचलायचं. इथं हात ठेव, लगेच चॉकलेट उचलायचं. जेवढी चॉकलेट आहे तुझी तेवढी तुला मिळणार. ओके काय बिहायचं काय ठेवायचा. मॅडम तुम्ही उचल अजून बाकी. अरे उचल जाम. एवढ्या वेळ ठेवत चॉकलेट. एवढी चॉकलेट उचलल्या निर्वेदनी. तुला कसं वाटलं यात. मस्त. किती चॉकलेट उचलली तुम्ही. जाम. तुला चॉकलेट तू आता कोणला कोणला देशील. आता आता आईला देन, बापाला देन, बला देन, सगळ्यांना देन. नाना साना बी देन. ओके. आता बाव्या पण गेले वरती. काव्याला पण जायचं पण तिला वाटतं भीती, कारण की तारबीर तुटली तर लफडावल. म्हणून
तेव्हा आता बाब्या चालले वरती, आता तो पण जाईल. सोनूला निर्वेदची तिला चॉकलेट दिली. सर्वेदला ऍक्च्युली कशातरी बसायचा तो तिथं सर्वेद, त्याला ऍक्च्युली कुठंच घेत नाही, त्याच्यामुळे तो नाराज जरा. आणि ही एक इथं ऍक्टिव्हिटी आहे, ती बघा वरती चढतं. आता आम्ही आलो इथे वाईचा गणपती बघायला. महागणपती मंदिरात दर्शन झाला, खूप छान मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे, पूर्ण दगडाचा काम आहे. कसा होता निर्वेद गणपती बाप्पा? किती मोठा होता? किती मोठा गणपती बाप्पा आहे? आणि गणपती मंदिराच्या बाजूलाच लागून एक इथं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. खूप छान आहे. आतमध्ये फोटो काढण्यास आतमध्ये मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये काही व्हिडिओ काढता आला नाही. पण खूप छान शंकराचं देवस्थान इथं पण आतमध्ये. शंकराची पिंडी आहे खूप मोठी आतमध्ये. मस्त मस्त दर्शन झालं. आता आम्ही निघतो इथनं. आणि आता वाजले 8:30. आम्ही आलोय परत आमच्या रूमवर. आणि इथं एवढा वातावरण थंड आहे ना, क्लायमेट एक नंबर मजा आहे खरंच. महाबळेश्वरमध्ये खूप जबरदस्त वातावरण आहे आता या सीझनला. आणि आता पोचलोय हॉलवर, म्हणजे आपल्या रूमवर. आणि दादा गेला जेवण आणायला हॉटेलमध्ये. पार्सल सांगितलं आम्ही, कारण की इथे बसायची वगैरे व्यवस्था एकदम मस्त आहे, त्याच्यामुळे आता इथंच बसणार आहे आता जेवायला. तर चला, तुम्हाला डायरेक्ट आता जेवताना भेटतो नंतर मी. आणि आता इथं चालले भेल पार्टी. काय खातो सर्वेत? कोणी बनवली भेल? मम्मीनी आणि आम्ही सगळे. ए तू मोबाईल कला घेतले? दे मोबाईल इकडं. सर्व दहावीत आहे आता खाता म्हणून बघूया काय होतंय. गाईज गुड मॉर्निंग. रात्री जेवलो आणि आम्ही तसाच झोपलो डायरेक्ट. ब्लॉग काय तुम्हाला काय दाखवला नाही. आणि आता निघालोय आम्ही. आता पहिले कुठे जातो, काय करतोय महाबळेश्वरमध्ये सगळं तुम्हाला दाखवतोय. कुठे जायचं आपण? कुठे? घोडा बघायला. घोडा. सर्वेला घोड्यावर बसायचा आहे. आणि आता आम्ही रेडी झालोय. अव्या चला आता. हा चला आता निघतोय घरात ना. पहिले नाश्ता बघू कुठेतरी, ब्रेकफास्ट, चहा पिऊ. माकड सगळीकडे असतात. अव्या पण रेडी आहे, मी पण रेडी आहे. आज आम्ही जरा पहिल्यांदा काहीतरी मॅचिंग केले कपडे. कसे वाटतायत ते जरा कमेंट करून सांगा. जरा कसे वाटतात कपडे आमचे आणि लुक कसा वाटतोय ते. चलो तर भेटतो तुम्हाला गाडीत. आता चालू आता रेडी आहे, निघालो आम्ही सगळे. आता पहिले आपले आशिलचे दादा आहेत ना, त्यांचा एक मित्र आहे, त्यांच्या घरी पहिले आता नाश्ता करायला जाणार आहे, ब्रेकफास्ट करायला तिला जाणार आहे. सर्व आहेत काय गाडी लावली इकडे पार्किंगला आम्ही. आणि पोचलो आता महाबळेश्वरवरती. आणि आता बघायला चाललो एलिफंट हेड पॉइंट. काहीतरी डोंगराचा, याच्यात हत्तीचा माथा दिसतो. हे बघा इथे लिहिलंय. साधारणतः इथनं निर्वेद मस्त टी शर्ट, कॅप, गॉगल. अरे सर्व इथं आहे. आहे का मम्मी जवळ? मम्मी जवळ आहे सर्वेत. काय बोलला? इकडे बघ ना. ताईने घेतला ना स्ट्रॉबेरी खायला. बघू पहिली स्ट्रॉबेरी आता ही महाबळेश्वरमध्ये कशी लागतं बघू. कशी लागते सर्व? कशी लागतं? खाल्ली का तुम्ही? नको तुला? पार्किंग पासून अर्धा किलोमीटर चालत आल्यावर इथं आलोय लॉर्डविक पॉइंटला. आणि इथून नजारा बघा किती मस्त दिसतोय. आणि हा जो रोड दिसतोय का छोटा छोटा, बघा या गाड्या दिसत ना, इकडनंच आम्ही आलोय आता येताना.
मस्त. आणि अजून आपल्याला इथून पुढे जायचंय तिकडं. तिकडे जायचंय आपल्याला आता. निर्वेद कसं वाटतं निर्वेद? काय हे सगळे किल्लेच आहेत. तो तिकडे दिसतोय तो आहे प्रतापगड. आता पोचलो आम्ही ते एलिफंट हेड पॉइंटला. पण ऊन तर आहे पण गरम होत नाही कारण की थंड वातावरण आहे. खूप छान मस्त वाटतं. शनिवार रविवार आहे. आता शनिवार आहे आज त्याच्यामुळे जरा गर्दी आहे थोडीफार. बघा वरती जायला रस्ता बघा कसा आहे. ऑफ रोडिंग आहे. सर्वेद आणि निर्वेद दादांच्या पुढे चढलं. आता काव्या कशी चढतं बघा. मागच्या काव्या मुस्काटशी लागे. आणि इथनं व्ह्यू एवढा भारी आहे ना. हे बघा चाऱ्या बाजूने डोंगर आणि मध्ये हा पॉइंट आहे. आता इथं भेटले निर्वेदचे मित्र आम्हाला. हे बघा निर्वेदचे मित्र आहेत ना ते. हा निर्वेद तुझे मित्र आहेत ना ते. कुठला बॅडमिंटन काहीतरी पॉइंट आहे तिकडे आता. बघ झाडाला तिथं बारकी बारकी झाडात मस्त मोठी झाडात पण सगळी खालती खालती खांदत त्यांचं. तुम्ही निघा मावशी नाही तिथे निघा. दुसरी जागा नाही तिकडे बसायचं तुम्ही. दुसरी जागा नाही आम्हाला तोच पटतोय. तुम्ही इकडे दोघी बी ते 2-3 पॉइंट बघितले आणि आता 2 वाजलेत तर जेवायचा टाइम झालाय. जेवायला थांबलो. हिरकणी गार्डन हा महाबळेश्वर रोड आहे ना. वाई महाबळेश्वर रोड त्याच रोडला हॉटेल आहे हिरकणी गार्डन. मस्त ह्या हायवेच्या बाजूलाच हॉटेल आहे. तिथं बसलो जेवायला. सर्वेद निर्वेद सोनू बाब्या सगळे इथं बसले जेवायला. ऑर्डर केली आता काय ओके. आता जेवण आलंय आमचा. तांदळाच्या भाकरी व्हेज कोल्हापुरी पनीर भुर्जी काजू मसाला सगळं मागवले. निर्वेद खातं राईस. सर तुला काय घ्यायचंय? पापड भात पाहिजे. भात पाहिजे अजून. ये 2 मागे जेवण झालं आता. आणि आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम 2 कसे. निर्वेद बसला आता घोड्यावरती. हे बघा इकडे बाबा पण बसले. आई आणि बाबा बसले याच्यावर. हे बघा हा जाऊ दे. आणि काव्याला घोड्यावर बसायचं आहे पण तिला जंप मारायची आहे. सर्वेद तुला बसायचं का? नाही सर्वेद घाबरतो बसायला. हे निर्वेद आता बसले घोड्यावरती. हाय कसं वाटतंय? अरे वा एकटा चाललंय. आता घोड्याच्या राईड झाल्यात पूर्ण यांच्या. आता चाललोय बोटिंग करायला. बोटिंग मध्ये हा घेतलं तिकीट वगैरे आणि चाललोय बोटिंग करायला. मी आता सर्व बोटिंग. काय निर्वेद सर्वेद इकडे बघ. सर्वेद चालले बोटिंग करायला. निर्वेद काव्या 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 बघ सोनू काही तिकडनं येते. आणि इथं असं आणि घातला आणि जर बोटीमध्ये काढला तर 500 रुपये फाईन आहे. आणि आता बोट चालू झालेली आमची. निर्वेद मस्त वाटतं. तुला सगळ्याकडे मस्तच वाटतं रे. ऍक्टिव्हिटी
पार्टी पाहिजे दुसरं काही नाही. काय हाती मास्तर लवकर चाल ना तर अजून येतील. पप्पा मस्त वाटतंय तुला. आता वाजले 5:30 आणि आम्ही पोहोचलोय बॉम्बे पॉइंट, म्हणजे मुंबई पॉइंट आहे. म्हणजे सनसेट होतो इथे, सनसेट बघायला आलोय. आणि इथे सुद्धा घोडे आहेत, इकडे पण घोडे आहेत. ब्लॅक ब्युटी किंवा टार्झन, सुलतान, हँडसम, 101 नावालेले घोडे बघ. सनसेट पॉइंटला आलोय. बऱ्यापैकी गर्दी आहे इथं. चहा पिला आम्ही आता. चहा पिला. निर्वेद सगळ्याला खायची मॅगी. निर्वेद काय खातोय? निर्वेद काय खातोय? बघा मॅगी येते आता 1/2. रस्ता पाहिजे. साईडला अरे यार तो साईडला काढ होता. आवाज आलेला साईडला होतो. छोटा डेडी आता दुसरा आणि मोठा किंवा चॉकलेट. आता बाव्या पडतं बॉल आपला ग्लास बघू. बाब्याला भेटला चिप्स. आता सर्व त्याला पण बघा हिरव्या सर्व गाडी आता चालेत राऊंड मारायला. ते निघले सर्व तिकडे आहेत. ही बाई घाबरले जाम घोड्यावर बसायला. घोडा उडणार आहे आता. आता बघू ती कसं उडवतो घोडा. हा जा जा दादाला ते चालवला. महाबळेश्वरला आले ना काव्या इथं लागले कामाला. मका इकतं इथे दादा. मक्या धंदा चालू केले काव्यानी. हे बघा काव्या कसा किलो. मक्का घेतल्या मक्या धंदा चालू केले तिथे मस्त पैकी. आणि सनसेट व्हायला तर खूप वेळ आहे बघू शकतो तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही आता इथनं निघतोय जरा, कारण की आम्हाला पुढे अजून मॅप्रो गार्डनला पण जायचंय. म्हणून आता इथून निघतोय. मजा आली ते, फक्त एवढाच की थोडा अजून लेट यायला पाहिजे होतो. खूप पब्लिक आहे. पुढ्यांची ऍक्टिव्हिटी गेम्स वगैरे भरपूर येतं. थोडा लेट आलो असतो सनसेट बघायला भेटला असता, पण राहू दे. काहीच वाजले 8:30 आता. आणि आम्ही आलोय आता मॅप्रो गार्डन मध्ये. बघा मॅप्रो गार्डन जस्ट एंट्री करतोय आता. सर्वेत आणि निर्वेद काहीच आहेत. एंट्री करूया आता मॅप्रो गार्डन मध्ये. प्रो गार्डन मध्ये आहे आणि सर्वेची शॉपिंग चालू केले. जे दिसतं ते मागतं, जे दिसतं ते मागतं. सगळा घ्यायचा आता शेवटी त्यांनी.
चॉकलेटची पॅकेट घेतले काहीतरी नटेला घेतले आणि अजून बघू काय काय घेतले. मॅप्रो गार्डनच्या समोर दुसरा एक मार्केट आहे छोटासा. छोटे छोटे दुकान आहेत, चांगली दुकान आहेत पण चांगला सामान भेटतं. इथं मग थोडी शॉपिंग केली आम्ही. काय हा चल जाऊ. घोडा येईल तिथं, घोडा तिथं घोडा जात. 5 गणीच्या खालती उतरलोय आणि इथे जेवायला थांबलोय. सिद्धगिरी हॉटेल म्हणून हॉटेल जरा चांगला दिसला म्हणून थांबलोय. बघू आता. आणि वेटिंग आहे थोडी, वेटिंग मध्ये नाव लिहिलंय आपला. बघू आता, दाखवतो जेवण कसं आहे आणि सांगतो तुम्हाला काय ते. आता आलोय परत आपल्या रूमवर. आणि काय खाते आपण? कॉर्नेटो आईस्क्रीम. काय काय खातोय? कॉर्नेटो. आपला फेवरेट अमूल बटरस्कॉच. गुड मॉर्निंग. आजचा दिवस 3रा आणि आता आम्ही हे रूम सोडतोय फायनली. हे सगळे रूम आता सोडतोय आम्ही, कारण की आता आम्ही निघतो तर 3ऱ्या दिवसाच्या प्रवासाला. आणि आज जास्त काही प्लॅन नाहीये. इथे एक 2-3 पॉईंट आहेत, ते पॉईंट बघून दुपारी जेवण करून आपण घरी निघणार आहोत. काय सगळा चेक केला का? ओके चला आता गाडी बसवून लगेच. चांगले रूम आहेत, काय टेन्शन नाही आहे. AC वगैरे आहे, जे फॅमिली येईल तर ठीक आहेत मस्त. आणि आपल्या ओळखीमध्ये होते म्हणून ते थोडा त्याच्यामुळे आपल्याला थोडे कमी पैशात भेटले. छान होता बघा, समिला टाईपमध्ये मस्त पैकी. तिकडे गार्डन एरिया आहे आणि जर आपल्या इकडे किचन वगैरे पाहिजे जेवण बनवायला तर ते पण भेटू शकतो. तिकडे रूम होते मस्त. सर्वेची ऑर्डर आली बघताय, कांदा पोहे ना सर्वेत. कसा घेतला त्या दिवशी? निर्वेचा त्या दिवशी करून पोट ना भरला, आता परत चालले. आता किती चॉकलेट आणता बघतोय हो. त्या दिवशी 600 ग्रॅम आणलेली, आता किती आणतं बघता. तसं रा ते सांगतात तसं रा. हा ए हो ना, थांब ना रे. घरी रे आजोरी मित्रा, जरा ठेव, जरा जास्त होईल. जाम जाग. चप्पल काढ. निर्वे जाम घेऊन ये. बेस्ट ऑफ लक. थांब. हा आता घे. हा निर्वेदी टोटल किती चॉकलेट घेतात बघू आपण. 728 ग्रॅम चॉकलेट आणले निर्वेदनी. या आपल्याला चॉकलेट भेटले का जास्त नाही, फक्त याचं 198 रुपये घेतात. आणि जेवढी चॉकलेट आणू तेवढी आपली. चलो, त्याला पण ती चॉकलेट उचलाची होती, पण त्याला काही चॉकलेट उचलायला घेतला नाही आईटचे मुला. पण त्यांनी निर्वेदी जेवढी चॉकलेट गोळा केले ना, सगळी पिशवी घेऊन निघले. चल रे, ती बघ कशी पिशवी घेतली. चाल निर्वेद, कसा वाटला? याला काही घेत नाही सर्विसला, कुठल्याच ऍक्टिव्हिटी मध्ये घेत नाही. 4-5 ऍक्टिव्हिटी आहेत तिकडं, पण लाईटच्या मुळे कुठंच घेत नाही. पण त्याला करायच्या होत्या, घाबरत नाही तो. त्याला येऊन पण जायचं होता वरती झिपलाईन मध्ये, त्यानं पण घेतला आहे त्याला. मला पण जायचं होता झिपलाईन करायला त्याच्यामध्ये, पण प्रॉब्लेम असा आहे की वेटचा इश्यू आहे. तिथं वेट करतात पहिले, जर 90 किलो वजन असेल तरच घेतात.
आणि माझा वजन नेमका 92 किलो झाला. 92 किलो, 2 किलो जास्त झाला. त्याच्यामुळे मला घेतला नाही. पाणी म्हणजे चालते तुला. तर विषय असा झाला की 2 किलो मुलं मला घेतला नाही. ठीक आहे, बरोबर नाही. नेक्स्ट टाइम येताना आपण 2 किलो वजन कमी करून येऊ. चलो, काय तुला कसा वाटला? आणि मी बी आता परत फ्लाईट मध्ये गेलो तर जाम चॉकलेट आणली. ओके. आणि आता महाबळेश्वर पासून निघून साधारणतः 3 तास झाले आणि आता थांबलो आहे फूड मॉलला. हे बघा, फूड मॉलला थांबलो आहे. एक वॉशरूमला आणि थोडा चहा वगैरे काहीतरी घेतो. बघू आता किती वेळ लागतो इथं. पण इथं फूड मॉलला आहे ना खूप गर्दी आहे. पूर्ण पार्किंग फुल आहे. त्याच्यामुळे आता इथं थांबलोय. तुला काय पाहिजे? स्लाइम वाला बॉल. आणि तुला स्लाइम वाला बॉल पाहिजे इथं स्लाइमवाला बॉल काहीतरी आहे. बघू भेटतं का इथं, तो घेऊ आपण. फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय. वाजलेत बघा 11 आणि 11 वाजता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. सुखरूप पोहोचलोय, काही टेन्शन नाही. प्रवास एक नंबर झाला. सर्व काही महाबळेश्वरमध्ये मजा सुद्धा केली. पण जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की मुलांना पण आपल्याला सांभाळायचं होतं आणि मॅनेजमेंट आपण आणि सगळं आपणच. त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही. जेवढं दाखवता आलं तेवढं एन्जॉय करा. व्हिडिओ कशी वाटली, काय वाटली कमेंट करा, सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, गुड नाईट.